हाय, मी निशा वाकणकर. आज आपण जास्त भांडे न भरवता सोप्या पद्धतीने तूप कसं बनवता येईल ते बघूया. ही मी एवढी माझी महिनाभराची क्रीम साठलेली आहे, साई साठलेली आहे, जी मी बीटरने हँड मिक्सरने थोडीशी फेटून घेते, पातळ करून घेते फक्त. थोडंसं 5-10 मिनटंच फिरवा, जास्त फिरवायची गरज नाही. ही कढई ठेवली आहे मी. कढईत पूर्ण ओतून घेऊया आणि सुरुवातीला स्लो गॅसवर ठेवा, कारण ती करपून जाते. मला नाही वाटत ह्या कढईत बसल, ती वर येईल आणि पूर्ण ओतू जाईल. त्याच्यामुळे मी दुसरी लोखंडी कढई आहे ती घेतली आहे मी. ती जरा मोठी आहे. त्याच्यात हे सर्व ओतून घेऊया आपण. स्लो गॅसवर सतत हलवत राहा, म्हणजे 5-5 मिनिटाला, आणि स्लो गॅसच राहून द्या शेवटपर्यंत, नाहीतर ते करपून जाईल. तुपाची क्वांटिटी बघा तुम्ही, शेवटी एवढ्या साईजची तुपाची क्वांटिटी किती निघते तर तुम्हाला कळन. किलोनी काढून जास्त तूप निघते का हे डायरेक्टली असं करण्यामध्ये जास्त तूप निघते. हे मी मुलांना काढा द्यायला गेले होते, तेवढ्यात थोडंसं करपूनच गेलं ते. सकाळची वेळ आहे, मुलं झोपलेले आहेत. मुलं झोपेतून उठायच्या अगोदर मला करायचं होतं हे. त्यांना 5 मिनिटं काढा द्यायला गेले तर थोडंसं डागून गेलं. बघा तुम्ही कशा पद्धतीचं होते. आणि काहीच भांडे भरवावे नाही लागले मला, फक्त एक्स्ट्रा कढई भरवावी लागली. हे ओतून घेतले. मला बेरी बनवायचं आहे खायला मुलांना गूळ टाकून, त्याच्यामुळं मी जास्त करपून दिलेलं नाही आहे. थोडंसं डागलं ते वेगळं करते मी. डागलेला भाग वेगळा करते सगळा, आणि बाकी थोडंसं व्हाईटच ठेवलेलं आहे. त्यात गूळ टाकून बेरी बनवणार आहे. मुलं घरीच आहेत आता सुट्ट्यांमध्ये, तर खातात. ते पौष्टिक असतं शरीरासाठी. मुलांचं वजन वाढण्यासाठी पण चांगलं आहे, काय हरकत नाही खाल्लं तरी. हे बघा तुम्ही, अंदाज तुमचा 1 किलो तूप निघलेलं आहे माझ्या अंदाजे. हे 1.5 किलोचा डबा आहे, तर तो 70-75% रिकामा आहे आणि अर्ध्याच्या वर भरलेला आहे.